सातारा शहरातील सदर बाजार परिसरामध्ये नगरपालिकेच्या खुल्या जागेमध्ये झालेल्या अतिक्रमण काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले। सदर बाजार येथे नगरपालिकेच्या खुल्या जागेत अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण रोज वाढवतच आहेत। संबंधितांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला असून देखील त्यांच्याकडून खुल्या जागेमध्ये अतिक्रमण सुरू आहे। यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता बंद झाला असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले। दरम्यान याबाबत वारंवार नगरपालिका प्रशासनाला कळवून देखील याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे येथील रहिवाशांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले। दरम्यान या परिसरामध्ये झालेल्या अतिक्रमणाची माहिती घेऊन संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिले आहे। राजाराम कामाटे। हां, माझं नाव रवींद्र राजाराम कामाटे। आम्ही सदर बाजार लक्ष्मी टेकडीचं रहिवासी आहे। प्रॉपर आमची स्वतःची जागा आहे वडलोपार्जित 245, 246, 247 आणि 246B असे सगळे प्लॉट आमचे स्वतःच्या मालकीचे आहेत। आम्ही सरकारला दरवर्षी घरपट्टी वगैरे वेळेवर भरतो, सगळं भरतो, तरी पण देखील नगरपालिकेची माणसं आमच्याकडे लक्ष देत नाहीत। आमच्या सांडपाण्याची व्यवस्थाचं काही केलेलं नाही। आमच्या घराच्या शेजारी 409 ओपन प्लॉट आहे, तर तिथं सगळे अतिक्रमणं केलीत तिथल्या हे माणसांनी, आणि त्यांचे काही स्वतः नसताना आम्हाला जायला यायला रस्ता देत नाहीत ती। म्हणजे आम्ही घरपट्टी भरून आम्हाला जायला यायला रस्ता नाही। हां, आमच्या आत्ता तिथं अपार्टमेंट केली, घरपट्टी भरली 6.5 लाख रुपये, प्लॅन सँक्शनला 90 लाख रुपये भरलेत नगरपालिकेला। हां, आणि एवढं करून आता तिथं 24 फ्लॅटची अपार्टमेंट झाली। त्यांचं सांडपाणी जायला पाईपलाईन टाकायला देणार ती माणसं सरकारी जागेतनं। हां, आता त्या 24 फ्लॅटची घरपट्टी कुणाला भेटणार आहे? नगरपालिकेलाच भेटणार आहे ना, का आम्हाला भेटणार आहे? मग असं स्वतःचं नुकसान नगरपालिका करून सुद्धा लक्ष देत नाही म्हटल्यानंतर आम्ही काय करावं? नगरपालिकेचा जो भाग आहे त्या नगरपालिकेमध्ये आता लोक बसतील आणि त्या माणसांनी अक्षरशः म्हणजे त्यांना घरं भेटून सुद्धा ह्याला पोराला, सुनाला, नातवाला सगळ्यांना घरं बांधलेत तिथं त्यांनी। हां, आता नातवाच्या पोरांना पण घर बांधून द्यायचं चाललंय त्यांचं तिथं। खूप लोक ही काही वडार समाज आहे, काही HC मधले आहेत, बॅकवर्ड क्लासमधले आहेत, म्हणजे सगळ्या समाजाची माणसं आहेत, अशी एकाच समाजातली माणसं नाही। सातारकर नाही, ते सातारकर त्यांची स्वतःची घरं सुद्धा साताऱ्यात आहेत। नगरपालिकेचे लाभार्थी आहेत, प्रत्येकाला घरं मिळाले आणि त्यांच्या स्वतःच्या घरं पण प्रॉपर्टी पण आहे स्वतःची त्यांची प्रॉपर्टी आहेत सगळ्यांची। उगीच आमची पिळवणूक आम्हाला मानसिक त्रास द्यायचं काम चालू आहे, रस्ते अडवायचे विनाकारण। माझी आई पेशंट आहे, आम्हाला रस्ता नाही जवळ, तिथं काही नाही आहे। ती लोक मध्येच अडवून सगळं शेड मारून घेतलं आहे त्यांनी, आणि आम्ही कसं यायचं, कसं जायचं? आणि आमचे घरात पेशंट आहेत, ते आई वडील दोघं बी, ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, गाडी येऊ शकत नाही, काही येऊ शकत नाही, पत्र्याचे शेड मारून घेतलेत त्यांनी। आमची स्वतःची जागा असून आम्हाला हे सगळं सहन करावं लागते कारण नसताना। हां, आता आम्ही इतक्या दिवस आमचे आई वडील थकले, ते आता काही करू शकत नाहीत, लढू शकत नाही। आम्ही त्यांची मुलं आहेत, मग आम्ही बोलणार नाही तर काय करणार? आणि बोलायला गेलं की ते भांडतात, शिव्या देतात वगैरे, रोज त्यांचं चालू आहे, रोज आम्हाला बोलतात। नगरपालिकेकडनं त्यांना घरं भेटले ती, ही भेटले ती, तिथं जाऊन राहायचं का नाही, ती इथंच हे करतात, आम्हाला त्रास देतात सगळ्या गोष्टीचं। गेल्या एक महिनाभर त्यांनी वाढवलं। नमस्कार, मी सदर बाजारचा देवराज कामाटे, सदर बाजारचा रहिवासी आहे। 246, 247, 248 आणि 248B आणि 247 ह्या सर्व मिळकतधारक आम्ही इथं बसलेलो आहे। आमचा मुख्य विषय असा आहे की आमच्या दारासमोरील जी नगरपालिकेची जागा आहे त्याच्यामध्ये असलेल्या ज्या अतिक्रमण आहे त्यांना घरकुल मिळूनसुद्धा त्यांनी अतिक्रमण काढलेले नाहीत। उलट आता गेले महिनाभर ते वाढवत आहेत, आणि आम्ही वारंवार नगराध्यक्षांना याची सूचना देतो आहे की बाबा रोज अर्ज करतो आहे की रोज त्यांनी वाढवत आहेत, कृपया याच्यावर लक्ष द्या। कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, नुसतं येऊन सर्वे होतो आहे आणि त्याच्यातनं काही निष्पन्न झालेलं नाही, आणि याचा मानसिक त्रास आम्हाला होतो आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण इथं बसलेलो आहोत। ताबडतोब ते अतिक्रमण काढून मिळावं आणि तो सदर भाग सुशोभीकरण करून मिळावा। आम्हाला रस्त्याला येण्या जाण्याचा रस्ता खुला करावा, चेंबर काढून जे काय नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाव्या।
आमचीच प्रॉपर्टी आम्ही आता बिल्डरला देऊन आम्ही तिथं मोठी बिल्डिंग काढली आहे. त्यांना सांडपाण्याची सोय नाही. आम्ही सगळ्या नगरपालिकेचे कर भरलेत, नगरपालिकेच्या परवानग्या काढल्यात. तर आम्हाला रीतसर ज्या नगरपालिका सुविधा दिल्या पाहिजेत त्या दिल्या पाहिजेत. कागदपत्राची तपासणी चालू आहे संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने आणि त्याच्यामध्ये कुणाचं अतिक्रमण आहे किंवा कुणी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे याची शहानिशा करून नियमानुसार योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार. सर तिथले कन्स्ट्रक्शनचं झालेलं आहे, तिथं सांडपाण्यासाठी जागा नाही किंवा शासकीय जागेवरनं पण देत नाहीत, एवढं अतिक्रमण केलं असं ते आरोप करतात. हो नाही, आम्ही काल पाठवलं होतं तिकडे शहानिशा करण्यासाठी. आता जे 6 टपऱ्या आहेत तिथल्या त्या 6 टपऱ्या नाही, 6 जी घरं आहेत तिथे रहिवासी घरं आहेत ती, तर त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ दिलेला आहे का नाही ह्याची आता शहानिशा आम्ही करतोय. जर त्यांना प्रत्यक्षात जर ते लाभार्थी असतील आणि तरी देखील तिथे राहत असतील तर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याच पद्धतीने तक्रारदाराच्या बाजूने सुद्धा तक्रारदाराच्या विरोधात सुद्धा त्या लोकांनी तक्रारी नमूद केलेल्या आहेत की त्यांनी अनधिकृतरित्या काय बांधकाम केलेलं आहे. तर त्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहणी करतो. त्याच्यामध्ये नियमानुसार नियमाचं उल्लंघन करून कोणी जरी केलं असेल, तक्रारदारांनी जरी काम केलं असेल किंवा त्याच्या विरोधात जे बसले त्यांनी जरी काम केलं असेल तर दोघांवरती त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करण्यात. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.